आपण 25 मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोत. त्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंद 10 बातम्यांवर. शिक्षक भरती गुणवत्ता यादी जाहीर. हजारो शिक्षकांना मिळाला न्याय तर लाखो विद्यार्थ्यांना मिळणार नवे शिक्षक. नकली चीज आणि भेसळखोरीबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला कारवाईचे आदेश. मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी दिली माहिती. नागपुरातील विनय पुणेकर हत्येप्रकरणी नवा खुलासा. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची माहिती. पोलिसांकडून एका संशयित महिलेला अटक. लोणावळ्यातील वाकसाईत ग्रामदैवत वनोबा महाराज उत्सवानिमित्तानं पालखी सोहळा. ढोलताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणा, पालखी मिरवणूक पार. सोलापूरच्या मनगोळीत ग्रामदैवत श्री अमोघ सिद्ध महाराज मंदिराचा कलशरोहण सोहळा संपन्न. हजारो भक्तांच्या उपस्थितीत 6 पालख्यांचा नयनरम्य सोहळा पडला पार. रिअल इस्टेट प्राधिकरण म्हणजे सरेरा जीएसटी मुक्त होण्याची शक्यता. जीएसटी परिषदेत निर्णयाचा अंदाज. राज्यभरात बाजार समित्या बंद. कामगार संघटनांनी पुकारला संप. शेतीमाल न पाठवण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पंचकुई सागर किनाऱ्यालगत स्कूबा डायव्हिंग. द्वारकाधीशाच्या दर्शनानंतर खोल समुद्रातील प्राचीन द्वारकेचं घेतलं दर्शन. ओडिशातील दारुगोळा कारखान्यामध्ये स्फोटानंतर लागली आग. कारखान्याचं मोठं नुकसान. जून 2024 पासून अमेरिकेत गुगल पे ॲप बंद करण्याचा निर्णय. भारत आणि सिंगापूरमध्ये मात्र ॲप सुरू राहणार.